विनंती की आपण स्थानापन्न व्हावं। या कार्यक्रमासाठी आपल्याला स्वागत। सर्व मान्यवरांचे मी माझा जय भीम। कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, प्रज्ञा सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज आणि आज ज्यांची आपण 132वी जयंती साजरी करीत आहोत, ज्यांनी सर्व भारतामध्ये नाही तर सर्व जगामध्ये सर्वात सुंदर व सर्वश्रेष्ठ अशी राज्यघटना लिहिली। ही घटना अर्थात भारताचे संविधान तयार करण्याकरिता त्यांना 2 वर्षे 11 महिने 18 दिवस लागले। त्या घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या सर्व महान मानवांना मी त्रिवार वंदन करते व इथे उपस्थित सर्वांना मी नमस्कार करते। आजच्या या जयंती दिनानिमित्त माझ्या सर्व बहुजन बांधवांचे अनेक महानायक झाले व होऊन गेले आहेत। त्यापैकी प्रामुख्याने कुलवाडी भूषण म्हणून मुद्दाम मला उल्लेख करावा वाटतो की ज्यांनी स्वतःचे म्हणजे स्वराज्य निर्माण करण्याकरिता वापरलेल्या कल्पना त्यांनी पुन्हा मावळ्याला, आता मावळा मोड विशेषतः महाराष्ट्रात खेडोपाडी, डोंगर कपारी व निम शहरी राहणारा, मग तो कोणत्या जातीचा आहे की कोणत्या धर्माचा, याचा साधा विचारही माझ्या शिवरायांच्या डोक्यात आसपास देखील फिरकला नाही। त्यामुळे हर एक शिलेदाराच्या हृदयात मानाचे स्थान निर्माण करणारा माझा महानायक छत्रपती शिवाजी राजा होता। भारताला लाभलेले दुसरे महानायक म्हणजे प्रज्ञा सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज आणि आता चौथे बहुजनांचे अर्थात सर्व भारताचे राष्ट्र निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महानायक यांच्याबद्दल आज मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा अनमोल मंत्र आपल्याला एका महान मानवाने म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला। बाबासाहेबांनी आपल्या सुखी, समृद्ध आणि संपन्न जीवनासाठी अपार कष्ट केले, घाम गाळला, रक्ताचं पाणी केलं, झिजले, झगडले बाबासाहेब। अरे बाबासाहेबांचा देह झिजला म्हणून तुमचा आमचा देह सजला हे नीट लक्षात ठेवा। आणि म्हणूनच कायदा पटल्यावर कोणी आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, आले तसे निघून गेले, पण एक नाव चिरंतन राहिलं आणि ते नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला, कामगारांना बाबासाहेबांनी जागा केलं। त्यांच्या हक्काची, बुद्धीची, बळाची, ताकदीची त्यांना जाणीव करून दिली। पण हातात लाटणं घेऊन हा समाज बाहेर पडलाच। कोणी इंजिनियर झालं, कोणी वकील झालं, कोणी डॉक्टर झालं, कोणी कलेक्टर झालं। अरे सरकशीत बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर अनेक भागांना माणसाप्रमाणे वागायला शिकवणारी अनेक माणसं मी पाहिली, पण सामान्य माणसाला कोणत्याही धाकाशिवाय वाघाप्रमाणे वागायला शिकवणारा एकच वाघ मी पाहिला। त्या वाघाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। बाबासाहेबांचं कार्य, कर्तृत्व, नर्तृत्व, मातृत्व हिमालयाच्या उंचीचं आहे, सह्याद्री एवढं बुलंद बलाढ्य आहे। त्यांचा मान, त्यांची लढा, त्यांची झुंज, त्यांचा बरेच नेते होऊन गेले, पण देवाला ज्यांचा फोटो ठेवून पूजा करतात असे एकच विश्वरत्न होऊन गेले। त्या विश्वरत्नाचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। अरे हुए जमाने में कई बादशाह पर बादशाह के बादशाह बाबासाहेब थे। या जयंती सोहळ्या निमित्तानं मी एवढंच म्हणे की बाबासाहेब ही गल्लीचा राजा नव्हे, रामायण महाभारताचं पात्र नव्हे की जागरूक देवस्थान नव्हे। स्वातंत्र्याच्या हक्कापासून, समतेच्या हक्कापासून, शिक्षणाच्या हक्कापासून, माणूस म्हणून जगण्याच्या हक्कापासून दूर ठेवलेला समाज आज तुमच्या जयंतीच्या निमित्ताने तुमचे आचार, विचार, संस्कार जीवनपर्यंत सूर्य, चंद्र, तारा आहे तोपर्यंत ज्वलंत ठेवत आहेत। इथे
तरावं तुला देव म्हणावं भीमराव म्हणावं तुला देव म्हणावं भीमराव म्हणावं व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन होते. राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध या सर्व प्रतिमांचं पूजन मान्यवरांच्या हस्ते होते. आणि या सुंदर कार्यक्रमाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत याचा आपणा सर्वांनाही खूप सार्थ वाटला. या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य माननीय सौ शिवदास मॅडम उपस्थित झाल्या. त्यांचेही मी मनपूर्वक स्वागत करते. मानवी हक्कांचे कैवारी, जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदे पंडित, राजनीतिज्ञ, लेखक विजय असो, विजय असो. त्याचबरोबर माननीय अध्यक्ष माननीय श्री प्रकाश साहेब विजय असो, विजय असो, विजय असो.
सावित्रीबाई फुले यांचा विजय असो. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा विजय असो. माता रमाई यांचा विजय असो. माता रमाई आंबेडकर यांचा यांचा त्यांचं वक्तृत्व केलेला सलाम मॅडम आणि तुमच्या कार्यालाही खूप शुभेच्छा. माननीय श्री प्रकाश साठे सर, या कार्यक्रमाचे सर्व संयोगांत यांच्या हस्ते होते. खूप मनपूर्वक स्वागत. मान्य श्री मोहन जानराव, कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहिला, मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर आणि उपस्थिती हा सर्व बनवडीकरांचा सार्थ अभिमान आहे. तुमचं या मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत. माननीय श्री विकास करांडे जयंती सोहळ्याच्या निमित्त आपणाला लाभलेल्या प्रमुख पाहुणे त्याचबरोबर सर्व उपस्थित मान्यवरांचं स्वागत. निर्माण सोसायटी यांचं स्वागत. सोसायटीचे नवनिर्वाचित सदस्य यांचं माननीय श्री कोठावळे साहेब, ग्रामपंचायत सदस्य यांचं स्वागत. राजू पंडले या एप्रिल 2023 विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 132वा जयंती सोहळा आपण या ठिकाणी साजरा करतोय. या सोहळ्यासाठी उपस्थित असणारे माननीय प्राध्यापिका कविता मेहत्रे मॅडम या प्रमुख वक्त्या आहेत. याशिवाय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय साठे सर, त्याच पद्धतीनं मंचावर उपस्थित असणारे मान्यवर आणि मंचाच्या समोर असणारे मान्यवर मंडळी, या सर्वांना मी मैत्रीपूर्ण जय भीम करतो. पहा, ज्यांच्या देशभक्तीमुळं आणि राष्ट्रभक्तीसाठी म्हणजे संपूर्ण देश आहे, या देशाला प्रेरणा मिळते, त्याच पद्धतीनं मार्गदर्शन मिळत असतं. त्याच पद्धतीनं जे दलित, त्यानंतर शोषित, कष्टकरी समाज या सर्वांचं ज्यांनी भलं केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आपण 132वी जयंती या ठिकाणी साजरी करतोय. आणि या जयंतीचं औचित्य साधून आज पार्लेकर नगर या ठिकाणी व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या ठिकाणी व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्याचा जो मूळ हेतू आहे, तो हेतू म्हणजे काय, तर आपल्या देशातील जे महामानव आहेत या महामानवांचं कार्य, विचार हे लोकांपर्यंत पोहोचवावे असा एक चांगला हेतू आहे. आणि या चांगल्या हेतूतून आम्ही दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त वेगवेगळ्या विषयांवरती व्याख्यान आयोजित करत असतो, जेणेकरून लोकांना चांगले विचार ऐकायला मिळावं हा हेतू या व्याख्यानाच्या कार्यक्रमाच्या पाठीमागचा असतो. आणि आज आपण ज्या निमंत्रित केलेल्या प्रमुख वक्त्या आहेत माननीय प्राध्यापक कविता मेहत्रे मॅडम,
यांच्या या व्याख्यानामधून आपल्या विचाराची जी भूक आहे ही भूक नक्कीच भागवली जाणार आहे. त्यांचे चांगले असे विचार आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळतील. उद्देश आहे की हा जो समाज आहे, आपला समाज आहे, या समाजाचं प्रबोधन व्हावं, समाजानं चिकित्सक वृत्तीनं वागावं, माणसाने विचार करावा. पहा, थोड विचारवंत मानव देशमुख सर असं म्हणतात की मी जे तुम्हाला सांगतोय किंवा बोलतोय यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका, मात्र तुम्ही विचार करा. मात्र दुर्दैव असं आहे की आपण आज विचारच करत नाही आणि हा विचार आपल्याला डोक्यात आला पाहिजे, लोकांचं प्रबोधन झालं पाहिजे. यासाठी आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन करतो. आज आपल्याला लाभलेले ज्या प्रमुख वक्ते आहेत, आपल्याला बाबासाहेबांचं कार्य आणि विचार चांगल्या प्रकारे सांगतील अशी या ठिकाणी मी खात्री बाळगतो आणि माझे प्रास्ताविक संपवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद. भारतीय राज्य शिल्पकार, ज्ञानसूर्य, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीच्या निमित्तानं आबासाहेब पार्लेकर नगर या ठिकाणी कार्यक्रमासाठी आपण सर्व जमलो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सुप्रसिद्ध व्याख्याते आणि सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं चांगलं काम आहे त्या कविता मैत्री मॅडम, दुसऱ्या म्हणजे प्रकाश साठे सर, गावचे सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच मोहनभाऊ जानराव, दुसरे ग्रामपंचायत सदस्य मान्य शंकरबाबू खापे, मान्य पांडुरंग कोटावळे, मान्य श्री स्वाती गोटपागर, विद्या शिवदास पल्लवी साळुंके आणि सर्व जमलेले नागरिक मित्रांनो, आज 132वी जयंती साजरी होते आणि ही जयंती फक्त भारत देशामध्ये होत नाही तर कमीत कमी 100 देशामध्ये ही जयंती मोठ्या धामधडानं साजरी होत आहे. मी दुपारी बातम्या बघत असताना एक अमेरिकेचं जे मॅडम मेन ऑफिस आहे, म्हणजे इंडियन एम्बेसी आपली, त्या एम्बेसीचा बी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही मोठ्या प्रमाणात साजरी केली. पण अमेरिकेमधलं न्यूयॉर्क टाइम्स जे प्रमुख पेपर आहे त्याही सुद्धा वृत्तपत्रांना ही दखल घेऊन ही जयंती किती मोठ्या प्रमाणात साजरी होते हे प्रसिद्ध करून आपल्याला एक नवीन मार्गदर्शन केलेलं आहे. मी ह्या जयंतीच्या निमित्तानं शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या सर्व मंडळींना मी शुभेच्छा देतो. कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळं फार बोलण्यापेक्षा वक्त्यांचं आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आहे, त्यामुळे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शिवदास सर. बाबासाहेबांच्या बुद्धीला खरोखरच जगाने सलाम केलाय आणि हेच खरं. यानंतर माननीय श्री शंकरराव खापे बापू यांनीही आपलं शुभेच्छापर मनोगत व्यक्त करावं अशी विनंती. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंती निमित्तानं आज या ठिकाणी बाबासाहेब पार्लेकर नगर या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या व्याख्यात्या नेत्र मॅडम, या कार्यक्रमाचे अध्यक्ष साठे सर, माजी जिल्हा परिषद सदस्य सागरी शिवदास, ग्रामपंचायतीचे सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच जानराव, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, आमचे मार्गदर्शक आदरणीय कालेकर सर, या कार्यक्रमाचे सर्व नियोजनकर्ते मोहने सर, त्यांचे सर्व सहकारी, पाटणकर साहेब, उपस्थित सर्व मान्यवर. खरं म्हणजे या ठिकाणी मॅडम दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीनं समाज प्रबोधनाचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात. म्हणजे ज्याची खऱ्या अर्थानं आवश्यकता असते असे उपक्रम सातत्याने या ठिकाणी घेतले जातात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जे अपेक्षित कार्य होतं ते अपेक्षित कार्य या मंडळाच्या माध्यमातून सातत्याने होत असते. या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळे नाविन्यपूर्ण कार्यक्रम या मंडळीचा या ठिकाणी सन्मान केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारे कार्य ठिकाणी संघटित व्हा, या देशाला पुढे जाऊन ते कृतीतून आपण सर्वांनी करून दाखवण्याची वेळ आहे आणि आपण सर्वजण त्या पद्धतीने करत असतोय. मी या निमित्तानं एवढंच सांगतो की आपण सर्वजण
संघटित आहात. महामानवाने जसं समाजाच्या कल्याणासाठी मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य हाती घेतलं त्या पद्धतीने आपण सर्वांनी जे उपेक्षित आहेत, अजून दलित वंचित आहेत, आपण समजतो आपण सर्वजण सुधारले, परंतु अजूनही असे घटक आहेत की त्यांना आपल्या या प्रबोधनाची, मार्गदर्शनाची, मदतीची आणि संघटित होण्याची गरज आहे. ते आपल्या सर्वांच्या माध्यमातून व्हावी अशी एक या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. यानंतर प्रज्ञा वेटोळे या विद्यार्थिनीला समोर यायचं. तिचंही खूप सुंदर असं भाषण झालं आणि तिच्याबरोबर राजनंदिनी जाधव या मुलीनं समोर यायचं. हिचीही वक्तृत्व कला खूप सुंदर आहे. तिनं आल्या पहिल्या समीक्षा धस हिनंही समोर यायचं आहे. समीक्षा धस मुलांना या छोट्या बक्षिसातून सुद्धा खूप मोठी स्फूर्ती मिळते, म्हणूनच हा छोटासा सत्कार. सर्व मुलींचा गणेश धस या विद्यार्थ्यांनी पुढे येते. गणेश धस गणेश धस ही सोसायटी हा सुंदर असा सोहळा पार पडतोय आणि या छोट्या भव तूच तुला देवा हो हा मानव जातीला संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, भेदाभेद अमंगळ असं सांगून इथल्या व्यवस्थेला फटकाने मारणारे जगद्गुरु तुकाराम महाराज, स्वराज्य संकल्पक राजे शहाजी, हे राज्य व्हावे हे ज्यांनी स्वप्न बघितलं त्या जिजाऊ आऊसाहेब, हे राज्य व्हावं माझ्या आऊसाहेबांची इच्छा म्हणून स्वराज्य उभं राहिलं. ते छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक राजे संभाजी, बाईच्या कर्तृत्वाला कोणीच वाव देत नाही. तरीही 27 वर्ष कल्याणकारी राज्य करणाऱ्या अहिल्याबाई होळकर, इथल्या बहुजनांच्यासाठी शिक्षणाची मूर्त रवणारे महात्मा फुले, इथल्या सनातनी व्यवस्थेला जबरदस्त खिंडार पाडणाऱ्या आमच्या सावित्रीबाई फुले, ह्या सर्वच महामानवाचे विचार संविधानाच्या सूत्रात गुंफणारे, ज्यांची आपण आज जयंती साजरी करतोय ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि सर्वच महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करते. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरु सन्माननीय प्रकाश साठे सर, आत्ताच गेलेले या गावचे प्रथम नागरिक प्रदीप पाटील, व्यासपीठावर उपस्थित असणारे जिथं बघाशी आता बरेच जण यातले गेलेत, मी नावं सगळ्यांची घेते. सन्माननीय शंकरराव ठाकरे, सन्माननीय सागर शिवदास, सन्माननीय विजयराव कदम, सन्माननीय पाटणकर, सन्माननीय देवकांत, सन्माननीय किरण ताटे, सन्माननीय युवराज रवी ढोणे, इथे उपस्थित असणारे माझे सहकारी खंडाईत सर, ज्यांनी खूप चांगलं मागाशी भाषण केलं, ती प्रज्ञा, चांगलं सूत्रसंचालन करतात त्या कांबळे मॅडम, माझ्या दोन्ही मैत्रिणी विजया पानसकर, विद्या शिंदे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा तुमच्याशी सर्वांशी संवाद साधण्याचा जो योग घडवून आणलाय ते पत्रकार अशोक मोहणे, आणि आपण सगळेजण विचार मंचावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर आणि उपस्थित आपण सगळे बंधू आणि भगिनींनो, आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 132वी जयंती साजरी करतोय. मी सावित्री ज्योतिराव फुले ह्या माझ्या एकपात्री नाटकाच्या माध्यमातून मी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर प्रयोग करत असते. पण हे प्रयोग करता करता एक झालं, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच बहुजन. बरं बोलता येत नाहीये, आता मला खरं बोलायला यायला लागलं.
कारण की हा मानवांचे विचार जे आम्हाला माणूस म्हणून जगायला शिकवतात, ह्या महामानवाचे विचार आम्हाला माणूस म्हणून जगता येण्याच्या प्रेरणा देतात. ह्या महामानवाचे आमच्यावर अनंत उपकार आहेत, अनंत उपकार आहेत. मला कौतुक वाटते तुमचं की इतर जयंती महामानवाच्या जयंत्या म्हणजे इव्हेंट साजरे व्हायला लागले. म्हणजे जयंती साजरी करतोय तर कुठला इव्हेंट साजरा करतो हे कळत नाहीये. आणि म्हणून मला इथलं तुमच्या सर्वांचंच कौतुक आहे, सगळ्या संयोजकांचं, की महामानवांचे विचार खऱ्या अर्थानं आम्हाला पुढे न्यायचे आहे. आजूबाजूच्या जयंत्या आणि आजूबाजूचं वातावरण बघितलं तर ते भयानक झालंय. कदाचित आम्हाला असं म्हणजे आमच्यापर्यंत पोहोचत नसेल किंवा आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही असंही होतंय. पण महामानवांच्या जयंत्या ह्या त्या जातीच्या लोकांच्या शक्ती प्रदर्शनाच्या जयंत्या झालेल्या आहेत. शक्ती प्रदर्शन केलं जाते. बरं, जयंतीला काय होतंय? जयंतीला एक होतंय की डीजे लावले जातात, डॉल्बी लावली जाते आणि नाचलं जाते. बरं, ते नाचणारे नुसते नाचतायत तर चांगले, पण ते फुलटू पण असतात. बरेच जण फुलटू म्हणजे तुमच्या लक्षात आलं असतं. पण पट्ट्यांचं पुढं असं आहे की ते नाचतायत, पण इतके नाचतायत त्या दिवशी एवढं नाचायचं की ह्या जयंतीला झोपायचं ते पुढच्या जयंतीला उठायचं. आधीमध्ये काहीच नाही. महामानवांच्या विचाराचं काही एक घेणं देणं नाहीये. आणि म्हणून मला तुमचं याच्यासाठी कौतुक वाटतंय की एक विचाराचं प्रबोधन, एक विचाराचा जागर या निमित्ताने होते. एरवी पाणी शांत असतं, पण त्याला आपण गती दिली की त्याच्यातून वीज निर्माण होते. माझ्या माता भगिनीनं ताक पण शांत असतं, पण त्याला गती दिली, तिला घुसळलं की त्यातनं लोणी निघतं. मला असं वाटतं की ह्या जे कार्यक्रम महामानवांच्या जयंत्या असतात त्या वैचारिक घुसळणीसाठी असायला पाहिजे. तुम्ही आजूबाजूला बघत असाल की ह्या ज्या महामानवांच्या जयंत्या साजऱ्या होत आहेत त्याच्यात आणखीन एक भर पडली. तुम्ही किती निरीक्षण करता मला माहित नाहीये, पण मी ते निरीक्षण केलं की आता रामाचा जन्म सुद्धा, देवाचा जन्म सुद्धा इव्हेंट म्हणून साजरा केला गेला. म्हणजे फ्लेक्सवर रामाचे फोटो लावले गेले आणि ते 6 पॅक वाला राम होता. हा राम जो आमच्या हृदयातला आहे. आम्ही लहान असताना जयंतीला जायचो, रामनवमीला रामाचा जन्म साजरा करायला, तेव्हा मंदिरात जायचो. तिथं पाळणा म्हटला जायचा, मग तिथं सुंटवडा वाटला जायचा, तो आम्ही खायचो आणि घरी यायचो. इतका साधा सरळ प्रेमळ कुटुंबवत्सल मर्यादा पुरुषोत्तम राम, त्याचा पण इव्हेंट झाला. जय श्रीराम ही घोषणा आम्हाला मारता का काय असं वाटायला लागलं. म्हणजे राम जो आमच्या हृदयातला होता त्याच्याही इव्हेंट साजऱ्या व्हायला लागल्या. आणि म्हणून आमचा समाज कुठं चाललाय, आमचा समाज कोणत्या दिशेला चाललेले, याच्यासाठीची आमची काय वैचारिक भूमिका असणार आहे, आमची विचारधारा कुठली असणार आहे. आम्ही फक्त आमच्या महामानवांना फक्त आम्ही शक्ती प्रदर्शनासाठी आणि जातीत वाटून घेणार याच्यासाठीची जयंत्या साजऱ्या करणार आहोत का याचाही विचार व्हायला पाहिजे. कारण की महामानवांनी जे काम केलं ते कुठल्या जातीसाठी केलेलं नव्हतं. त्यांची लढाई होती ती मानव मुक्तीची लढाई होती. ते जे लढले होते ती मानवाला मुक्त करण्यासाठी लढले होते. म्हणजे मानव मुक्तच नव्हता ह्या देशातला. ही लढाई का लढली गेली? इथं जर सगळं चालवेल असतं तर ही लढाई लढावी लागली असती का? बघा, कुत्री सुद्धा त्याच्या पिल्लाला मारून खाते, माहित असेल तुम्हाला. वानर पण त्याच्या पिल्लाला मारून टाकतो आणि सिंह पण तिच्या पिल्लाला जन्माला आल्यावर मारून टाकते. ह्या तिघांची कारणं वेगळी वेगळी. कुत्री का तिच्या पिल्लाला मारून खाते? तिला जर भूक लागलेली आहे, तिच्या पोटात आग पडलेली आहे, तर कुत्री तिचं पिल्लू मारून खाऊन टाकते. आपण तसं करू शकत नाही.
वानर पण त्याच्या पिल्लाला मारतो, तो याच्यासाठी मारतो की त्याला कुणी प्रतिस्पर्धी व्हायला नको म्हणून वानर पण त्याच्या पिल्लाला मारतो. आणि सिंहीण तिच्या पिल्लाला याच्यासाठी मारते की पिल्लू जर अपंग असेल तर तिच्या कुळाला बट्टा लागू नये म्हणून सिंह मारते. अशा समाजात माणसं होऊन गेली की ज्यांनी स्वार्थासाठी समाजाला मारून खाल्लं, आपला प्रतिस्पर्धी होऊ नये म्हणून समाजाचा बळी दिला. पण हे आमच्या महामानवानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील किंवा बहुजन सर्वच नायकांनी आपलं पुरं जीवन हा समाज, या मानवतेचं कल्याण कसं होईल याच्यासाठी समर्पित केलेले. हे सर्वच महामानव त्यांच्या इतिहासामध्ये सूर्यासारखे तळपताना आपल्याला दिसतात आणि त्यांच्या कार्याचं हा जो विचार आहे त्यांचा, त्याचं अभिसरण काळाच्या तिन्ही प्रवाहात होत होतं आणि समाजाचा ढासळणारा तोल सावरला जाईल. आज आम्ही डॉक्टर बाबासाहेबांची जयंती साजरी करतोय. एक स्फुरण येत आहे इथं. आता आपण सगळ्यांनी ह्या महामानवाच्या प्रतिमेला पूजन केलं किंवा मी फ्लेक्स बघते 6 तारखेपासून जयंतीच्या कार्यक्रमात येईल. फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्यांचे फोटो फ्लेक्सवर एकत्र बघितली ना की एकदम चांगलं फील येतं, भारी वाटतं, छान वाटतंय. हे सगळं एकत्र आहे. इथं पण सर्व प्रतिमांना आपण त्याचं पूजन केलं. पण समाजामध्ये असं होतंय का? आम्ही शिकलो, सवरलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असं सांगितलं. आम्ही शिकलो, आम्ही इतके शिकलो की जी जात व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मोडायची होती. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबच्या जातीत जन्माला आले होते. ती जात इथल्या वर्ण व्यवस्थेमध्ये, इथल्या जाती व्यवस्थेमध्ये सर्वात खालची जात होती. इथली जात व्यवस्था म्हणजे उतरंडीची जात व्यवस्था. एक जात दुसऱ्या जातीच्या डोक्यावर बसलेली, नुसती ती बसली नाही तर खालच्या जातीचं तोंड दाबून बसलेली. ही जर उतरंडच मोडून काढायची आहे आणि मी स्वतः या दलित समाजात जन्माला आलो, त्या व्यक्तीला, ह्या महामानवाला किती मोठा संघर्ष करावा लागेल. खालच्या जातीत जन्माला येणं आज पण सामाजिक दृष्ट्या भाषण करायला सोपे, बोलायला पण सोपे आहे. पण तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. मला का माहिती आहे तर बाई म्हणून सर्व धर्म व्यवस्थेत सर्व धर्मांनी तिला शूद्रांच्या खाली पण म्हणजे सर्वात खाली तिला टाकून दिली आहे. त्यामुळं खालच्या जातीचं असणं, बाई असणं, आम्ही किती पण भाषण केली, आम्ही किती पण ओरडून सांगितलं की समता आली, तरी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संविधान दिले त्या संविधानाचा अर्थ आम्हाला आज पण उमगलेला नाही. आम्हाला तो आजही कळालेला नाही. उन्हामध्ये, गुजरातच्या उन्हामध्ये दलितांना मारझोड होती. गुजरातमध्ये एक दलित नवरा घोड्यावर बसला म्हणून त्याला मारलं जातं. महाराष्ट्रामध्ये लेकरं कुणाच्या तरी विहिरीत पोहायला जातात, त्यांना मारलं जातं. राजस्थानमध्ये पण तहानलेलं लेकरू पाणी पितं तर त्याला पण त्याचे शिक्षक मारतात. ही जात व्यवस्था अजून पण आमच्या मेंदूत बसलेली आहे, ती पोखरती आम्हाला. आणि म्हणून जेव्हा आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर बोलणार आहोत तेव्हा आम्ही बोलणार आहोत का आम्ही फक्त ते ऐकणार आहोत का आम्ही ते आचरणात पण आणणार आहोत. कारण की ह्या विचारांची अत्यंत गरज आजच्या ह्या समाज व्यवस्थेला आहे. आजचा समाज, आज जर आम्ही आजूबाजूला नजर टाकली तर जातीचे तेढ वाढवले जात आहेत, धर्मामध्ये भांडणं लावली जात आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं ते संविधान धर्मनिरपेक्ष संविधान आहे. जेव्हा हे संविधान धर्मनिरपेक्ष आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा आम्हाला हे संविधान देत आहेत तेव्हा त्या संविधान आणि त्या संविधानाच्या विचाराची जपणूक करणं, तो विचार पुढे घेऊन जाणं ही आमची नैतिक जबाबदारी राहते कुठल्याही जबाबदारीपेक्षा. आमचं असं झालंय सर की माझं घर
माझी बायको, माझी पोरं, बाकी सगळे जळले तरी चालतील, बाकी सगळे मेले तरी चालतील. म्हणजे त्या कुत्रीला त्या लेकराला जन्माला घातल्यानंतर ज्या पोटात आग पडती ना, ती जशी तिच्या लेकरालाच खाऊन टाकती ना, तसं पण आमचं झालेलं आहे. समाजाला आम्ही खायला निघालोय, आम्हाला कशाचं काही घेणं देणं राहिलेलं नाही. आणि म्हणून जेव्हा आम्ही शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे वारसदार आहोत, तेव्हा आजूबाजूला काय चाललेलं आहे ते बघताना नुसतं बघून डोळे झाक करून जर आम्ही पुढे जाणार असू, तर मला असं वाटतं की हा महामानवांच्या जयंत्या साजऱ्या करण्याचा आम्हाला हक्क नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर ठरवलं असतं, ते जेव्हा बॅरिस्टर होऊन आले तेव्हा त्यांना खूप मोठ्या पगाराची नोकरी, न्यायाधीश त्यांना ब्रिटिश सरकार बनवत होतं, न्यायाधीश व्हा. ते जर न्यायाधीश झाले असते, त्यांना पक्कळ पैसा मिळाला असता. ते खूप हुशार होते. कोलंबिया विद्यापीठामध्ये गेल्या 100 वर्षामध्ये सर्वात जास्त कुठला विद्यार्थी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आज पण नाव तिथं आहे. त्यांनी जर ठरवलं असतं की नाही मी आता नोकरी करतो, न्यायाधीश होतो, तर मला सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माता रमाईची 4 लेकरं मातीच्या आड गेली, काय तुटलं असेल त्या महामानवाचं. त्यांना वेळेवर दवाखाना आणि औषधं मिळाली नव्हती. राजरत्न जेव्हा गेला तेव्हा त्या राजरत्नाच्या अंगावर पांघरायला नवं कापड पण नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आमच्यासाठी केले ना, आमचा उभा जन्म जरी आम्ही घालवला ना, तरी आम्हाला त्यांचे उपकार फेडता येणार नाही, तरी आम्हाला त्यांचे उपकार फेडता येणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा हा महामानव ह्या जातीत जन्माला आला आणि हजारो कुळांचा त्यांनी उद्धार केला. क्षणभर असा विचार करा की बाबासाहेब जन्माला आले नसते तर काय झालं असतं. तुम्ही म्हणाल की आपण सगळेच ह्या अपमानास्पद गर्तेतून बाहेर निघालो नसतो, ह्या जाती व्यवस्थेच्या चिखलातून बाहेर निघालो नसतो, आम्ही गुलाम राहिलो असतो, आम्ही जनावरांसारखं जगलो असतो. पण मी असं म्हणते, कदाचित बाबासाहेब जन्माला आले नसते तर कधीतरी आम्ही पण लढलो असतो, आम्ही पण लढाया केल्या असत्या आणि आमच्या अस्तित्वासाठी आम्ही पुढे आलो असतो. पण तुम्हाला एक खरं सांगू का, आम्ही क्रूर झालो असतो. आम्ही दुसऱ्या धर्माच्या विरोधात, दुसऱ्या माणसाच्या विरोधात गेलो असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे दिलंय ना, ते सर्वात महत्वाची गोष्ट दिलीये की तुमच्या हक्कासाठी तुम्ही संघर्ष कराच, पण पुढच्या माणसाला शत्रू समजू नका, त्याच्यासाठीच्या पण हक्क आणि अधिकारासाठी तुम्ही राहा. बाबासाहेब असं म्हणतात एके ठिकाणी की तिरस्करणीय गुलामगिरी आणि अमानुष अत्याचार या गर्तेत अडकलेल्या माझ्या समाजाला जर मी बाहेर काढू शकलो नाही तर मी स्वतःला गोळ्या घालून मारून टाकेल. ही त्यांनी भीम प्रतिज्ञा केली होती की माझा जो समाज ह्या तिरस्करणीय गुलामगिरीत अडकलाय, माझा जो समाज ह्या अपमानाच्या गर्तेत अडकलेला आहे, ह्या चिखलातनं मला ह्या समाजाला काढायचंय. बाबासाहेब परदेशामध्ये शिकवत होते. काय होती परिस्थिती आर्थिक, त्याला शिष्यवृत्ती मिळाली होती. 8 वर्षाची डिग्री 3 वर्षात घेणारा हा बुद्धिवान विद्यार्थी 8 वर्षाची डिग्री 3 वर्षात घेणार. कशासाठी बरं? कशासाठी? पैसे कुठे? पावाचा एक तुकडा खाऊन बाबासाहेब अभ्यास करत होते. रात्र दिवस 18 तास बाबासाहेबांकडनं मी काय शिकणार होतो, मी हे शिकणार आहोत. बाबासाहेबांकडनं 18 तास अभ्यास करायचा आणि पावाच्या एका तुकड्यावर राहायचं. त्यांचा मित्र असं म्हणाला, अरे तू वेळेवर खात जा आणि वेळेवर झोपत जा. तेव्हा ते असं म्हणतात की खायचं म्हणशील तर माझ्याकडे एवढे पैसे नाहीत आणि झोपायचं म्हणशील तर माझा समाज झोपलाय, मला त्याला जागा करायचंय, मी झोपून कसं चालणार. कधी आपण पण विचार करूया ना, एका पावाच्या तुकड्यावर राहायचं आणि 18 तास अभ्यास करायचा. 4 लेकरं मातीच्या आड जाऊ द्यायची आपली. कुणासाठी? तर या समाजासाठी. आपलं लेकरू आपल्या काळजाचा तुकडा असतो,
आपल्या लेकराला साधा काटा जर टोचला ना तर आपला जीव हलतो. 4 लेकरं गेली. त्यांची 4 लेकरं कुणासाठी गेली? ती तुमच्या आमच्यासाठी गेली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका ठिकाणी असं म्हणतात की माझे 3 दैवत आहेत. शील आहे, चारित्र्य माझं हे माझं दैवत आहे, विद्या हे माझं दैवत आहे. विद्येला दैवत मानणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या ग्रंथ भांडार एवढं मोठं होतं. लहान असल्यापासून त्यांचे वडील रामजी बाबा त्याला पुस्तक वाचायला आणून द्यायचे. आमच्या लेकराला आम्ही मोबाईल आणून देतो. आमची लेकरं तर आम्ही आता असं करून टाकलं, ही सगळी तरुण पोरं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधले सगळे विद्यार्थी झालेत. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी बघायचं की फॉरवर्ड करायचं, बघायचं की फॉरवर्ड करायचं, आणि वाचायचं तर काहीच नाही, वाचायचं काहीच नाही. म्हणजे मला खरं हेही सांगायचं होतं मगाशी, ह्या जयंतीला नाचायचं ते पुढच्याच जयंतीला झोपायचं ते पुढच्याच जयंतीला उठायचं असं मी म्हणाले. पण मला ही पण मुलं आवडतील, ही पण तरुण पिढी आवडेल की जी 364 दिवस वाचते आणि 1 दिवस नाचते, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला. का नाचायचं आपण मला सांगा? का नाचायचं आपण? नाचायचं आपण कारण की ज्या समाज व्यवस्थेनं आम्हाला बाजूला टाकलं होतं, ज्या समाज व्यवस्थेनं आम्हाला जनावरांसारखं जगवलं होतं, ज्या समाज व्यवस्थेनं आम्हाला साधा बोलण्याचा अधिकार दिला नव्हता, ज्या समाज व्यवस्थेनं ज्या पेशवाईनं असं सांगितलं होतं की मागा महाराणी जर गावात यायचं असेल तर दुपाराच्या भर उन्हात यायचं, नुसतं उन्हात नाही यायचं तर गळ्यात मडकं बांधायचं आणि पाठीमाग काट्याचा फांजर बांधायची तरच यायचं. थुंकायचं असेल तर रस्त्यावर थुंकायचं नाही, थुंकायचा सुद्धा अधिकार नाही. आमच्या सावलीचा पण जर विटाळ होत होता तर आज बाबासाहेबांनी आम्हाला जे स्वातंत्र्य दिलं, जे स्वाभिमान दिलं, ते आम्ही डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी मिरवणार आणि नाचणार. जयंती आता नाचून पण साजरी करायची आणि जयंती आता वाचून पण साजरी करायची. ह्या 2 गोष्टी आम्हाला कराव्या लागतील. बाबासाहेबांचं ग्रंथालय इतकं मोठं होतं, त्यावेळी 2 कोटी रुपयाला बनारस विद्यापीठासाठी मदन मोहन मालवीय यांनी त्यांना मागितलं. 2 कोटी रुपये, 2 कोटी. बाबासाहेबांनी म्हणाले एक वेळ माझ्या शरीरातून माझा प्राण जाऊ शकतो, पण माझ्या घरातून माझं एक पुस्तकही बाहेर जाणार नाही. बाबासाहेब असं म्हणायचे की जेव्हा मला समाजानं नाकारलं, ह्या जगानं नाकारलं, मला सगळ्यांनी अपमानित केलं, त्यावेळेस माझ्या बरोबर चुकवून राहिला तर हे ग्रंथ माझ्या बरोबर राहिले. बाबासाहेब पुढे असंही म्हणतात की माझी संपत्ती जाऊ द्यात माझ्याकडून, माझं सगळं माझ्याकडून जाऊ द्या, पण माझे जर डोळे गेले ना आणि मला जर पुस्तक वाचता आलं नाही ना तर मला सर्वात वाईट वाटेल. एवढं ग्रंथांवर प्रेम करणारा हा महामानव आणि किती पुस्तकं वाचतो. आम्हाला काय माहितीये? आम्हाला पुस्तक वाचायला वेळ आहे का? जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलंय त्या पुस्तकाचं किमान 1 पान तरी आम्ही वाचतो का? हे रिझर्व्ह बँक जी आली नाही तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पेरले ना ते आम्ही खातोय, पण येणाऱ्या पिढीसाठी आम्ही काय पेरणारे त्याच्यासाठी पण ही जयंती साजरी करायला पाहिजे. आमच्या सगळ्या माता भगिनी म्हणजे बाबासाहेबांनी जेवढ्या सभा घेतल्या ना त्या सगळ्यांच्या बरोबर महिलांना तुमच्यासाठी पण सभा घेतल्या होत्या. त्यांनी महिलांसाठीच्या सभा, त्यांची जी भाषणं होती ती केव्हा तरी काढून वाचा की बाईला कसं जगायला पाहिजे. कुणीतरी आता येतं आणि म्हणतं की बायानं पोरं जन्माला घाला, धर्माची ह्या धर्माची पोरं वाढली पाहिजेत, ह्या धर्माची लोकसंख्या वाढली पाहिजे, त्या धर्माची लोकसंख्या वाढली पाहिजे. म्हणजे लोकसंख्या वाढण्यासाठी, धर्माचं शक्ती प्रदर्शन करण्यासाठी, धर्म तुझा मोठा का माझा मोठा हे करण्यासाठी बाईने पोरं जन्माला घालायची. आणि बाई काय पोरं जन्माला घालायची मशीन आहे का? हे बाई पोरं जन्माला घालायची मशीन नाही. हे भारतात जर पहिल्यांदा कोणी सांगितले 36 ला स्वतंत्र मजूर पक्ष होता बाबासाहेबांचा. बाबासाहेबांना हार पत्करावी लागली होती त्या इलेक्शन मध्ये. अशी साहेबांना घ्यायचं होतं घटना लिहायला,
तेव्हा ते इलेक्शन हरले होते आणि मग ते पश्चिम बंगालमधून इलेक्शन लढले आणि तिथं सर्वात जास्त बाबासाहेबांना कुणी मतदान केलं तर आपल्या मुस्लिम बांधवांनी केलं होतं आणि त्यांना निवडणूक जिंकून दिलं होतं आणि मग ते घटना समिती तिकडे आले होते. तर जेव्हा 1936 साली स्वतंत्र मजूर पक्ष याच्यामध्ये बाबासाहेब इलेक्शन हरले होते पण त्या पक्षाचा एक जाहीरनामा होता. आता बघा पक्षाचे जाहीरनामे सगळे मी स्वतःही राजकीय व्यक्ती आहे पण असे आमचे कुठल्याही पक्षाचे जाहीरनामे हे स्त्रीला पुढे तोडून किंवा स्त्रीच्या चांगल्यासाठी कुठले जाहीरनामे मला दिसत नाहीये. पण बाबासाहेबांचा जो जाहीरनामा होता तो अत्यंत महत्वाचा एक मुद्दा होता त्याच्यामध्ये 1936च्या त्यांच्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या जाहीरनामा. हे वाचा माझ्या सगळ्या युवकांना. त्यात त्यांचा एक मुद्दा होता कुटुंब नियोजनाचा मुद्दा होता. कुटुंब नियोजन म्हणजे इकडं म्हणतात ना कोण कोण साध्वी बिदवी पोरं जन्माला घाला. एक कशाला घाला एक त्या देशाच्या संरक्षणासाठी एक धर्माच्या संरक्षणासाठी आणि ह्या साध्वी आहेत. साध्वीने पोरं जन्माला घालायचे तुम्ही घाला म्हणजे तुम्ही जे घाल देशाचं संरक्षण तर त्याला पण 4 पोरं होऊ दे ना पण ह्यानी साध्वी आहे. बाबासाहेबांनी हा मुद्दा होता की कुटुंब नियोजनाचा. पीजे रोहम होते की ज्यांनी इलेक्शन जिंकलं होतं त्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही हा मुद्दा मांडा. सभागृहामध्ये त्यांनी तो मुद्दा मांडला तेव्हा सगळ्या धर्माच्या सगळ्या नेत्यांनी कडकडून विरोध केला की कुटुंब नियोजन कसं करायचं ते धर्माच्या विरोध आहे. हिंदू म्हणाले अष्टपुत्र सौभाग्यवती हा आम्ही आशीर्वाद कसा द्यायचा. मुस्लिम म्हणाले नाही मुलं तर जन्माला यायला पाहिजेत कारण असं कुठंही कुराणात लिहिलेलं नाही की मुला कुटुंब नियोजन वगैरे ते धर्माच्या विरोधात आहे. सगळेजण असे बोलले. आज आपल्या देशाची लोकसंख्या किती आहे केवढी आहे म्हणजे किती नंबरला होता आपण जगात 2 नंबरला आहे ना. 1 नंबरला चीन आहे. आता 2 नंबर म्हटलं बऱ्याच जणांना वाईट वाटलं असेल. 2 नंबर तर तुमचे चेहरे बघून मला असं वाटते थोड्या दिवसात आपण 1 नंबरला पण जाणार. काय आपण मागे 1936 ला बाबासाहेब म्हणतात कुटुंब नियोजन करायला तो कायदा करूया आपण. कुणीच मान्यता नाही दिली. तो जर कायदा मंजूर झाला असता 1936 ला त्यावेळेस ह्या देशाची लोकसंख्या होती 33 कोटी. आज किती झाली 125 करोड एवढी झाली. तेव्हा फक्त 33 कोटी होती. आम्ही जर बाबासाहेबांचं ऐकलं असतं तर आज आमची संख्या फक्त निम्मीच असती. म्हणजे किती असती 50-60 कोटी. आमचे निम्मे प्रश्न असते. निम्मे आरोग्याचे प्रश्न निम्मे शिक्षणाचे प्रश्न सगळे प्रश्न आमचे निम्मे आणि आम्ही जगात खऱ्या अर्थानं महासत्ता झालो असतो. मला सांगा माझ्या माता भगिनीनो माझ्या भावंडांनो 1936 ला कुटुंब नियोजनाचा कायदा करायला पाहिजे आणि हा देश तर प्रगतीपथावर जाणार असं म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त बौद्ध समाजाचे कसे असू शकतात. ते समस्त देशाचा नेता आहे. सगळ्या जाती धर्माचा नेता आहे. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही असं म्हणतो की राजघटनेचे शिल्पकार बाबासाहेब राजघटनेचे शिल्पकार आहेत. बाबासाहेब राजघटनेचे शिल्पकार तर आहेतच पण त्याच्याही पुढे जाऊन बाबासाहेब या देशाचे शिल्पकार आहेत. जे निर्णय बाबासाहेबांनी घेतले ते प्रत्येक निर्णय ह्या देशासाठी घेतले. सर्वात जास्त प्रेम करणारे ह्या देशावर प्रेम करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. धर्मांतर जेव्हा करायचं होतं एवढा सगळा जात समूह आपल्यात जर आला तर आपल्या जातीची संख्या वाढेल म्हणून सगळे धर्म मारतात. प्रत्येक धर्मातले धर्म मारतात त्यांच्या पाठीमागे होते. बाबासाहेबांनी प्रत्येक धर्मावर विचार केला होता की मी ह्या धर्मात जाईल तर काय होईल, मी त्या धर्मात जाईल तर मी काय होईल, पण मी अशा धर्मात जाईल की ज्याच्यामुळं माझा देश मोडणार नाही, माझा देश दुभंगणार नाही. याच्यापेक्षा अजून किती देशभक्ती असायला पाहिजे, याच्यापेक्षा आणखी काय देशभक्ती असायला पाहिजे. 340व कलम बाबासाहेबांनी राजघटनेमध्ये घातले. हे 340व कलम कुणासाठी आहे माहित नाही. ओबीसीचं आरक्षण म्हणजे 340 ओबीसी, 341 एससी
आणि 341 ST. SC STच्या आधी ओबीसीच्या साठी 73वी 74वी घटना दुरुस्त झाल्यानंतरच हे जे ओबीसी आरक्षण आहे, आज जे ओबीसी आरक्षण झालं, ओबीसी आरक्षणामुळे ओबीसीना नोकरीत आरक्षण आलं, ओबीसीना शिक्षणात आरक्षण आलं. एवढंच कशाला, ओबीसीना राजकारणात स्थानिक स्वराज्यामध्ये आरक्षण आलं. नाहीतर मला सांगा, हे जर आरक्षणच नसतं आपल्याला, तर मग ते राजकीय असू देत, सामाजिक क्षेत्र असू देत, नाहीतर अर्थ क्षेत्र असू देत, आम्हाला कुणीच कुठे जागा दिल्या नसत्या. कारण जात व्यवस्था एवढी इथली टोकदार आहे. आरक्षण आलं आणि आम्हाला तिथल्या जागा मिळायला लागल्या. माझ्या माता भगिनीनो, 50% आरक्षण तुम्हाला पण आलं. कुणी दिलं? बाबासाहेबांनी दिलं. त्या कुठं गेल्या? दोघी इथं बसले, गेल्या का? ज्या राजकारणात महिला आल्या, 50% महिला. बाईला कोण देतं जागा? स्वतःच्या जागा कोण सोडतं? कुठला पुरुष घरात तरी आहे का तसं? म्हणजे सुधारले म्हणणारे दलित सुद्धा इथली ब्राह्मणी व्यवस्थाच मान्य करतात आणि बायकांवर अन्याय करतात. त्यांना बाबासाहेबांचा जय जयकार करायचा अधिकार नाही, असं मला वाटतं. 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती झाली आणि माझ्या माता भगिनीनो, 50% आरक्षण आपल्याला मिळालं, राजकीय क्षेत्रात मिळालं. त्या आरक्षण याच्यासाठी दिलं गेलं की बाई सन्मानानं जगायला पाहिजे, बाई सन्मानानं पुढे यायला पाहिजे. पण आमच्या ग्रामपंचायतीची सरपंच असते, जिल्हा परिषदेच्या मध्ये ती सदस्य असते, नगरसेविका असते, सगळीकडे असते स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये. तर त्या बिचारीला विचारलं की बाई, तू ग्रामपंचायतीची सदस्य आहेस, तू किंवा सरपंच आहेस, तिथं बजेट काय आहे सांग. तर ती म्हणते आमच्या ह्यांना विचारून सांग. त्याच्यासाठी बाबासाहेबांनी आरक्षण दिलं का? आणि सगळ्यात वाईट काय माहितीये का, त्या सरपंच बाईचा नवरा पठ्ठ्या असा असतो की तोच तिच्या पुढे पळत असतो. मला वाटतं की कायदा करायला पाहिजे सरकारनं कायदा करायला पाहिजे की ज्या घरातली बाई सरपंच आहे त्या घरातली सगळी कामं आता तिच्या नवऱ्यानं करावी, तर तिला हा लोकप्रतिनिधी म्हणून लोकांची सेवा सोडा करायला सोडून द्यावं. लोकप्रतिनिधी आहे ती ना, लोकप्रतिनिधी आहे ती. म्हणते आमच्या ह्यांना विचारून सांगते, तू काय करते बाई, तुला काय माहितीये का, इकडे वॉटर मीटर याच्याविषयी तुला काय माहितीये का? नाही, आमच्या ह्यांना विचारून मी सांगते, आमच्या ह्यांना विचारून सांगते. याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिलेलं नाही. आम्ही ज्या मिरवतो, ज्या आम्ही सगळीकडे जातोय, नोकऱ्या करतो, बाबासाहेबांचे प्रचंड उपकार आहेत आमच्यावर. हिंदू कोड बिल जे महिलांच्या उद्धारासाठी होतं, ह्याच्यामध्ये काय काय होतं? हे जे हिंदू कोड बिल आहे, ते हिंदू कोड बिल नाकारलं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्री पदाला लाथ मारली. मला सांगा, मराठा आरक्षणासाठी किती मोठे मोर्चे मराठा बांधवांनी काढले. ओबीसीच्या आरक्षणासाठी ओबीसीच्या बांधवांनी किती मोठे मोर्चे काढले. पण या आरक्षणासाठी एक पण कुठला पट्टा नेता मला दिसला नाही की त्यांनी त्याच्या मंत्री पदावर, नाहीतर आमदारकीच्या, नाहीतर खासदारकीच्या पदावर लाथ मारली. एकच आमचे बाबासाहेब आहेत की ज्यांनी हे हिंदू कोड बिल नाकारलं म्हणून मंत्री पदावर लाथ मारली. हे हिंदू कोड बिल काय होतं माझ्या माता भगिनीनो? बाईला अधिकार देणार होतं, बाईला माणूस बनवणार होतं. ते फक्त बौद्धांच्याच बायकांच्यासाठी नव्हतं, समस्त स्त्रियांच्यासाठी होतं. सगळ्या महिला, सगळ्या जाती धर्माच्या महिला सन्मानानं कशा जगतील, स्वावलंबी कशा होतील. बाबासाहेबांनी त्याच्यात लिहिलं होतं की जे आज अधिकार आम्हाला मिळत आहेत ते हिंदू कोड बिल त्यावेळेस नाकारलं होतं. कारण की इथली धर्म व्यवस्था, इथली समाज व्यवस्था, इथली पुरुषसत्ताक व्यवस्था हे मान्य करत नव्हती. पंडित नेहरू असं म्हणाले बाबासाहेबांना, आपण जर आता असं करू तर हे जे धर्म मार्तंड आहेत प्रत्येक धर्मातले, ते त्यांना हे खपणार नाही. तेव्हा आपण हे तुकड्याने पुन्हा केव्हा तरी ते करू. पण त्याच्यासाठी पण बाबासाहेबांनी राजीनामा दिला होता. बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलमुळे आम्हाला काय मिळालं, तर आम्हाला नवऱ्याच्या संपत्तीत वाटा मिळाला. आम्हाला आणखीन काय सुरक्षा दिली गेली, तर आता नवरा दुसरं लग्न करू शकत नाही जेव्हा बायको असते तेव्हा. ते जर नसतं
तर मग काय 2-4 बायका आणखीन आल्याच असत्या. आणखीन काय तुम्हाला लग्न करायचं नसेल करू नका. तुम्ही मूल दत्तक घेण्याचा अधिकार दिला, पोटगीचा अधिकार दिला. हे सगळे किंवा समान काम समान वेतन. शेतामध्ये बाई कामाला असली तर बाईला 200 रुपये आणि पुरुषाला 400 रुपये असतात ना. पण बाबासाहेबांनी असं केलं की समान काम समान वेतन. तू बाई टीचर, तू पण टीचर असणार आहे, दोघांना पण एकच पगार असणार. तू कोण कलेक्टर, बाई पण कलेक्टर, दोघांना पण एकच पगार असणार. बाईच्या शारीरिक कमकुवतपणामुळं जे निसर्गाने तिला दिलेलं आहे याच्यामुळं तुमचं वेतन ठरणार नाही. हे बाबासाहेबांनी दिलेलं हे सन्मानाचं गोष्ट आहे आम्हाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त आणि फक्त एका जात समूहासाठी केलं असतं तर हे 340 व कलम जे ओबीसीच्या आरक्षणासाठी आलं किंवा हा कुटुंब नियोजनाचा कायदा जेव्हा बाबासाहेबांनी सभागृहात मांडायला लावला किंवा हे ते हिंदू कोड बिल आहे जे आमच्या स्त्रियांच्या उद्धारासाठी होतं, हे समस्त मानव जातीसाठी समस्त स्त्रियांच्यासाठी चा निर्णय होता. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही प्रत्येक व्यक्तीनं, प्रत्येक माणसानं, प्रत्येक समाजातल्या माणसाने, प्रत्येक धर्मातल्या माणसानं अभिमानानं साजरी करायला पाहिजे. आणि आम्ही पण बाबासाहेबांना एका जातीत बांधून ठेवून नाही चालणार. मगाशी मी एक आर्टिकल लिहिलं, म्हणजे खरंच तुम्हाला सांगते की आपण सगळे घरातले आहोत म्हणून थोडं व्याख्यानाचा मुद्दा बाजूला ठेवू. मला माहित नाही की जेव्हा माझ्याकडे बाबासाहेब मला भेटले तेव्हा खूप उशीर झाला होता असं लिहिलं त्याच्यात. कारण की कॉलेज झाल्यानंतर मी पुस्तकं वाचायला सुरुवात केली बाबासाहेबांची. पण तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं, नोकरी नव्हती, अस्तित्व नव्हतं, काहीच नव्हतं. हे पुस्तक वाचत गेले, पुस्तकं वाचत गेली आणि मग माझ्या लक्षात आलं खालच्या जातीत जन्माला गेलो, अस्पृश्य म्हणून जन्माला गेलो. पूर्ण तारुण्य त्यांचं अपमान सहन करण्यात त्यांचं जाणं, कुष्ठरोग्यासारखं उकिरड्यावरच जगणं परदेशामध्ये अपुऱ्या एका पावाच्या तुकड्यावर 18 तास काम करणं आणि पुन्हा शिकून आल्यानंतर खालच्या जातीचा म्हणून विटाळ होईल म्हणून सगळ्यांनी नाकारलं. एवढं असताना सुद्धा आपल्या कर्तृत्वाच्या आणि कष्टाच्या जोरावर या देशातल्या मोठ्या माणसांच्या बरोबरीनं स्थान निर्माण करणं याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि मला असं वाटायला लागलं अरे बाबासाहेब जर हे करू शकतात तर मी पण करू शकते. माझ्याकडे काही नाहीये. बाबासाहेबांकडे पण काहीच नव्हतं. बाबासाहेब खालच्या जातीचे होते, मी तर बाई म्हणून आणखी खालच्या जातीची आहे. बाबासाहेब जर करू शकतात तर मी करू शकते. आज जे मी तुमच्या पुढे बोलतीये ना हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. त्यांनी मला आत्मसन्मानाचं बळ दिलं, त्यांनी मला आधार दिला, त्यांनी मला नीडर बनवलं. ते माझे फक्त वैचारिक बाप नाहीत राहिले. आता बाबासाहेबांचं नाव जरी आलं ना, बाबासाहेबांची पुस्तकं वाचायचं म्हटलं ना किंवा बाबासाहेबांचं काही निघालं म्हटलं ना तर डोळ्याशी टचकन पाण्यानं बघतात. बाबासाहेब असे काळजात घुसलेत. आता परवा दिवशी ते रमा माताचं ते नांदणं माझ्या रमाचं नांदणं, माझ्या भीमाच्या संसाराचं ते टिपूर चांदणं, हे गाणं ऐकलं ना तर डोळ्यात माझ्या धारा व्हायला लागल्या. तेव्हा मला कळालं की बाबासाहेब आता माझा वैचारिक बाप नुसता नाही राहिला तर बाबासाहेब आता त्याच्या बरोबर माझा भावनिक बंध तयार झालेला आहे. तर आता माझ्या काळजापर्यंत पोहोचलेला आहे. असे बाबासाहेब आपल्या काळजापर्यंत पोहोचायला पाहिजे. ज्या दिवशी बहुजन समाज, बौद्ध समाज सोडून इतर जातीचा सगळा समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करेल तेव्हा खऱ्या अर्थानं परिवर्तनाला सुरुवात होणार आहे. बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेंना गुरु मानायचे. जिथे शाळा महात्मा फुलेंनी भरवली होती त्या शाळेच्या खोलीचा नंबर होता 395. आपल्या गुरुला आदरांजली म्हणून राजघटनेमध्ये बाबासाहेबांनी जी कलम लिहिली ना ती 395 आहे. हे गुरु आणि शिष्याचं नातं. महात्मा फुले हा महामानव, ह्या महामानवानं इथल्या सनातनी व्यवस्थेला, इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेला
पहिल्यांदा खिंडार पाडले. पहिल्यांदा ते धाडस होतं. ते पुण्यात राहत होते, सनातन्यांच्या पुण्यात राहत होते. सनातन्यांचं पुणं जिथं नुकतीच पेशवाई संपली होती अशा पुण्यात ते राहत होते आणि त्या ब्राह्मणी व्यवस्थेला ते खिंडार पाडत होते. आणि त्याच्यासाठी पहिल्यांदा त्यांनी काय केलं तर हजारो वर्षापासून माझ्या समाजाबरोबर काय होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे, ज्यांना आपले इतिहास माहित असतात तेच इतिहास निर्माण करू शकतात. ज्यांना इतिहासच माहित नाही त्याच्याकडून इतिहासाची काय अपेक्षा करावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले इतिहास माहित करून घ्या. ज्यांना इतिहास माहित आहे तेच इतिहास निर्माण करू शकतात. काय आपला इतिहास? आपला इतिहास गुलामीचा इतिहास आहे, बहुजनांचा इतिहास हा जात व्यवस्थेच्या शोषणाचा इतिहास आहे. खालच्या जातींचं वरच्या जातीनं केलेलं शोषण आहे. आणि हा जर इतिहास आपल्याला बदलून टाकायचा, इतिहास आपल्याला जर पुसून टाकायचा तर महात्मा फुले मांडणी करतात की ह्या बहुजन समाजाला आम्हाला शिक्षण द्यावं लागेल. कारण शिक्षणानं शहाणपण येतं माणसाला, तो उघड्या डोळ्यांनी बघायला शिकतो आणि माणूस म्हणून जगायला शिकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे माहित होतं. त्यांचे गुरु हे म्हणत आहेत, महात्मा फुले असं म्हणतायत की विद्या विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेली, वित्ता विना शूद्र कचले. एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. आणि म्हणून बाबासाहेब जेव्हा बॅरिस्टर होऊन आले तेव्हा सुटाबुटात ते फिरायचे. बाबासाहेब सुटाबुटात राहायचे, उंची घड्याळ घालायचे, उंची पेन घालावायचे, चांगल्या गाडीतनं फिरायचे. त्यांच्या घरामध्ये गेल्यावर त्यांचा जो दिवाणखाना होता ना तो परदेशी वस्तूंनी असा सजलेला होता. आतलं घर साधच असायचं. त्यांना पत्रकारांनी विचारलं, बाबासाहेब तुमची तर माणसं एवढी गरीब बापुडी आणि तुम्ही सुटाबुटात राहता, चांगले कपडे घालता, तुमचा दिवाणखाना एवढा सजलेला आहे, परदेशातल्या एवढा भांड्या वस्तू आणल्या. तेव्हा ते असं म्हणतात, मला माहितीये की माझा समाज शिकलेला नाहीये, त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचूच दिलेलं नाहीये. माझी गरीब दलित माणसं, पण मी चांगले कपडे याच्यासाठी घालतो, चांगल्या गाडीत मी याच्यासाठी फिरतो, माझा दिवाणखाना याच्यासाठी सजलेला आहे की माझ्या माणसाने माझ्याकडे बघावं आणि त्यांना कळावं की शिक्षणाची ही ताकद आहे. आपण जर शिकलो तर आपण सुटाबुटात राहू शकतो, चांगल्या घरात राहू शकतो, चांगल्या गाडीत फिरू शकतो. माझ्या माणसाला शिक्षणाची ताकद कळाली म्हणून मी सुटाबुटात राहतो. बाबासाहेब असं म्हणायचे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तो पिणारा गुरगुरला पाहिजे. आम्ही गुरगुरतोय का? आम्ही नुसतं शिकलो, आम्ही संपलेलो आहोत. महात्मा फुलेंनी शिक्षणाच्या वाटेनं हा बहुजन समाज कसा जाईल याच्यासाठी पहिल्यांदा शाळा काढली. ती 1848ला पुण्यात भिडेंच्या वाड्यात ती शाळा होती. ही शाळा खालच्या जातींच्या पोरींची शाळा होती, मुलींची शाळा. इथला धर्म काय सांगत होता, इथली मनुस्मृती काय सांगत होती की स्त्रियांनी आणि शूद्रांनी शिक्षण घ्यायचं नाही. आता शूद्र कोण? ब्राह्मणी व्यवस्था शूद्र कुणाला म्हणते तर ती आम्हाला एक अशी भीती पण घालते की परशुरामानी 3 वेळा ही पृथ्वीनी क्षत्रिय करून टाकली, गर्भातल्या लेकरांना पण मारून टाकलं आणि अजून तो परशुराम फिरतो, अशी पण भीती घातली. आमचे महात्मा फुलेंनी काय केलं असेल? महात्मा फुलेंनी पुण्यामधल्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन FIR दाखल केली. कुणाच्या विरोधात? परशुरामाच्या. का? इतकी माणसं मारली ना, 302 करा ना त्याच्यावर, 302 बरोबर का? हे केलंय, वाचा, हे केलंय की ह्याला एवढी माणसं मारलीत ना 302, ह्याला फाशी व्हायला पाहिजेच. त्याच्या पुढे काय केलं? पत्र लिहिलं परशुरामाला, ए परशुरामा फिरतोयस ना तू, कुठं असशील तिकडे ये, तुला भेटायचंय मला. हे महात्मा फुलेचे ब्राह्मणी व्यवस्थेला जबरदस्त किंडार पाडणारे, ब्राह्मणी व्यवस्थेला हादरून सोडणारे महात्मा फुले की जे परशुरामाला सुद्धा पत्र लिहितात आणि त्याच्या विरोधात FIR पोलीस स्टेशन मध्ये दाखल करून येतात. त्यांनी खालच्या जातीच्या पोरीची शाळा का काढली असेल? जिथे शूद्रच राहिले. म्हणजे ते काय म्हणाले की आता फक्त शूद्र एवढेच राहिले, ब्राह्मण आणि शूद्र, आता आधेमध्ये कुणी पण नाही राहिले. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा राजतिलक राज्याभिषेक करण्यासाठी इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेनं नकार दिला. कारण की ते म्हणाले की जर क्षत्रिय जर केली असेल पृथ्वी
तर राजे सुद्धा छत्रपती राजा सुद्धा शूद्र आहे आणि शूद्रांचा राज तिलक होत नाही. मग त्यांनी काय केलं, तिकडं जाऊन काशीवरून गंगा भट्टांना घेऊन आले आणि गंगा भट्टांनी पण डाव्या पायाच्या डाव्या करंगळीने कुंकू लावलं कपाळाला. आता परवा दिवशी पण एक प्रकरण झालं. संयोगिता राजे, छत्रपती संयोगिता राजे आणि ते पुराणोक्त आणि वेदोक्त जे शाहू महाराजांच्या बरोबर झालं होतं सेम. मी काय म्हणते तुम्हाला, महात्मा फुले वाचा ना. संयुक्त राजांनी पण महात्मा फुले का नाही वाचला बरं? वाचा ना. त्यात सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले करतात आणि महात्मा फुले सत्यशोधक समाजाच्या त्या बेलभंडारा जो आहे त्यात असं लिहितात की निर्मिक हा एकच आहे. ते देव मानत होते. निर्मिक हा एकच आहे आणि त्याला भेटायला कुठल्याही दलालाची गरज नाही. दलाल शब्द माझा नाही, तो महात्मा फुले. भयानक शब्द आहेत त्यांचे, असले साधे सुद्धा शब्द आहेत. ते शब्द ऐकले की पुढचा माणूस हेच व्हायला पाहिजे. कुठल्याही दलालाचा म्हणजे शब्द आपल्या चांगल्या भाषेत पुजाऱ्याचा, बडव्यांचा, तिथं कोण काय पूजा अर्चा करतो त्यांची कुणाची गरज नाही. देव आपलाय. मग असं असताना कशाला पाहिजे पुराणोक्त, कशाला पाहिजे वेदोक्त? आपल्याला काहीच नाही पाहिजे, जायचं नमस्कार करायचा. देव आपलाय असं कोण सांगताय? मी नाही, महात्मा फुले सांगतात. महात्मा फुले असं सांगतात की जर तुम्हाला देवाला भेटायचं असेल तर कुठल्याही दलालाची गरज नाही. तुम्ही जर चुकीची कर्मकांड करत असाल, अंधश्रद्धेनं वागत असाल तर ह्या समाजात ते चालणार नाही, असं महात्मा फुले म्हणतात. आणि मग जर शूद्रच असतील, जर फक्त शूद्रच शिल्लक राहिले असतील, मग स्त्रियांना आणि शूद्रांना जर शिक्षण नाकारलं असेल तर याचाच अर्थ ब्राह्मण सोडून खालचे सगळ्या जातीच्यांना कुणालाही शिक्षणाचा अधिकार नव्हता. मराठ्यांनाही नव्हता, माळ्यांनाही नव्हता, साळ्यांना नव्हता, कोष्ट्यांना नव्हता आणि महार मांग तर अतिशूद्र आणि बाई तर त्याच्या खाली असो. तेव्हा महात्मा फुले त्या जातीच्या उतरंडीमध्ये सर्वात खाली असणारी बाई तिला शाळा सुरू करतात. कारण बाई जर शिकली, बाई जर शाळी झाली तर ती उघड्या डोळ्यानं बघायला शिकेल, माणूस म्हणून जगायला शिकेल. बाई मुलाला जन्माला घालते. बाई जर लेकराला जन्माला घालत असेल तर बाई त्याच्यावर चांगले संस्कार करू शकेल. शिकलेली बाई. सगळ्या दोऱ्या तर समाज व्यवस्थेने, इथल्या धर्म व्यवस्थेनं पुरुषांच्या हातात ठेवला. राजकारण पुरुषांच्या हातात, समाजकारण पुरुषांच्या हातात, अर्थकारण पुरुषांच्या हातात आणि बायानो आपल्या हातात काय? पाळण्याची दोरी. जो बाळा तो चोरे, ह्याच्या पलीकडे काही नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही पाळण्याची दोरीच आमच्या हातातनं काढून घेतलेली. म्हटले बाई आता तू उभी राहा. ह्या देशाची तू राष्ट्रपती होऊ शकतेस, ह्या देशाची तू पंतप्रधान होऊ शकतेस, ह्या देशाची तू जे तुला करायचं ते सगळं तू करू शकतेस. ही ताकद आम्हाला राजघटनेने दिली. ही राजघटना कशावर बेसवर लिहिली गेली तर महात्मा फुलेंनी जी जाती अंताची लढाई लढली होती, महात्मा फुलेंनी जी स्त्री पुरुष समानताची जी लढाई लढली होती त्याच्यावर ही राजघटना आहे. बाबासाहेबांना असं विचारलं की ही 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस राबून तुम्ही राजघटना लिहिली, ही राजघटना लिहिताना तुम्हाला काही त्रास झाला का? तेव्हा बाबासाहेब असं म्हणतात, अजिबात नाही. माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. हे स्वराज्य जेव्हा उभं राहिलं, हे स्वराज्य जेव्हा उभं करायचं होतं, स्व म्हणजे माझं राज्य, माझं हे स्वराज्य. आणि बाबासाहेबांनी राजघटना लिहिली. ही कुणाला अर्पण केली? या देशातल्या तुम्हाला आम्हाला अर्पण केली. आम्ही भारताचे लोक, अशी ती अर्पण पत्रिका सुरू होती. लोकांनी लोकांचं लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे स्वराज्य, म्हणजेच लोकशाही, अशी ती व्याख्या झाली. असं हे स्वराज्य जेव्हा उभं राहत होतं, आऊसाहेबांची इच्छा होती. आऊसाहेब पुण्यामध्ये होत्या, त्या पुण्याचं नाव आधी पुनवणी होतं. तिथं आदिलशहानं तिथं गाढवाचा नांगर फिरवला होता. तिथं त्यानं एक पार खोवली होती. तिथं एक तुटकी चप्पल लावली होती. तिथं त्यानं एक फुटकी कवडी लावली होती. आणि असं सांगितलं होतं, तिथं जर कुणी येईल तर तो निर्वंश होईल, त्याची लेकरं बाळ मरून जातील. आता असली भीती जर लावून घातली कुणी तर आम्ही किती घाबरू ना, आम्हाला भीती वाटेल. पण आमच्या जिजाऊ तिथं जातात, शोभाला घेऊन जातात आणि ती अंधश्रद्धेची पार आपल्या लेकराच्या देखत उपसून काढ
हे शिवबानी लहान असताना बघितलेलं असतं. आणि मग शिवाजी महाराज त्यांच्या सगळ्या लढाया अंधाऱ्या रात्री अमावस्येच्या अंधारी रात्री लढतात. ते पंचांग बसून घेऊन जर असे बघत बसले असते ना की आता जाऊ का लढायला आणि आता त्या सिद्धी जोहारला मारायला जाऊ का, मग कुठला मुहूर्त चांगला आहे तर त्यांचाच मुहूर्त निघाला असता. पण आजकाल एवढे मुहूर्त, एवढे बाबा, एवढं काय काय पेव फुटले, एवढे स्वाध्याय आणि एवढ्या बैठकी मला कळत नाही. ह्या जे शिवफुले शाहू आंबेडकरांचे विचार जे आहेत ना ते आम्हाला माणूस म्हणून जगायचे विचार आहेत. मला माहित नाही तुमच्यातल्या किती असतात, कुठले कुठले उपवास धरतात ते मार्गशीर्ष महिन्यातले तसल्या पोत्या बित्या वाचणारे आमच्या हिंदूत मध्ये तर आहेतच ते. आणखीन कुठल्या कुठल्या धरतात. ती पोती कुणी वाचायला शिकवली? सावित्रीने शिकवली ना तुम्हाला. जिने तुम्हाला लिहायला वाचायला शिकवलं तिचं नाव नाही. जे कोण माहित नाही त्याच्या बरोबर तुम्ही जात असाल तर सावित्रीने जे केलं, अंगावर दगड मारा, शेण मारा, सण केला, ते कुणासाठी केला, कशासाठी केला? ती अशा समाजात शिकली सावित्री ज्या समाजात बायकांची मदत, देवधर्म, व्रत वैकल्य, उपास तापास याच्या पलीकडे जात नाही. अशा समाजात ती शिकली. नुसती शिकली ना तर शिकून उमऱ्याच्या बाहेर पडली. आणि आम्ही बाहेर शिकलो आणि आता आमची पण मदत, देवधर्म, उपास तापास, व्रत वैकल्य आणि हे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार, ते शुक्रवार, हे ते याच्या पलीकडे जाईनच झाले. आम्ही आमच्या महामानवांच्या विचारांचा पराजय करायला लागलो का? आमच्या आऊसाहेबांनी, जिजाऊंनी ती पार तर काढलीच, पण शोभाच्या हातात सोन्याचा नांगर दिला. का नाही असं विचार करत तुम्ही? आऊसाहेबांनी राज्य उभा करायचं होतं ना तर तलवार हातात द्यायला पाहिजे होती ना. तलवारीनं राज्य उभी राहतात आणि नांगरानं स्वराज्य उभी राहतात हे आऊसाहेबांना माहित होतं. आणि म्हणून नांगर हातात होता. शेतकरी, कष्टकरी, कामकरी ही सगळी 18 पगड जातीची माणसं आहेत. त्यांना हे राज्य, हे स्वराज्य वाटायला पाहिजे हीच संकल्पना घेऊन पुढे आमच्या बाबासाहेबांनी राजघटनेमध्ये सर्वात शेवटच्या माणसाला स्वाभिमानानं कसं जगता येईल हे राजघटनेत लिहिलं. ही राजघटना एवढी मोठी आहे की हजारो वर्ष, रामदास फुटाणे असं म्हणतात, हजारो वर्षापासून किंवा पिढ्या त्यांनी शस्त्रे परजली, पिढ्या त्यांनी शस्त्रे परजली, इथला कोपराही हल्ला नाही. बाबासाहेब तुम्ही पेन उचलला आणि अवघा इतिहास बदलला. जो गुलामगिरीचा आमचा इतिहास होता तो राजघटनेमुळे मानव मुक्तीचा इतिहास झाला. राजघटनेत एवढी ताकद आहे सर, एवढी ताकद आहे की या देशातला चहावाला सुद्धा या देशाचा पंतप्रधान होतो आणि महाराष्ट्रातला रिक्षावाला सुद्धा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. ही ताकद आहे राजघटनेमध्ये. इतकी मोठी ताकद आम्हाला बाबासाहेबांनी दिली. बाबासाहेबांनी आम्हाला मतदानाचा अधिकार दिला. प्रत्येकाला एक मत, एक व्यक्ती एक मत. टाटा असला एक मत, बिर्ला असला एक मत, मोदी असतील तर एक मत, कुणी पण असेल तर एक मत, तुम्हाला एक मत, मला एक मत. हे मतदान करून देऊन काय केलं बाबासाहेबांनी? बाबासाहेबांनी या देशाच्या 7 बाऱ्यावर आमचं नाव लिहिलं. हा देश आमचा सुद्धा आहे. जो जो मतदान करतो त्या प्रत्येकाचा आहे. कुणी कुणाला गुरगुरायचं नाही. हित तुम्हाला नीट वाटत नाही तर पाकिस्तान मध्ये जावा, पाकिस्तान मध्ये अजिबात नाही. हा देश प्रत्येकाचा आहे. जर आम्ही मतदान करतो तर या देशाच्या 7 बाऱ्यावर बाबासाहेबांनी आमचं नाव लिहिलेलं आहे. आणखी बाबासाहेबांनी काय करायचं होतं आमच्यासाठी, आणखीन काय करायचं होतं. आणि म्हणून ही जर समाज व्यवस्थेचा जर तोंड ढासळायला जर लागत असेल, कारण की काय झालंय की महामानवांच्या नावावर आम्ही गर्दी जमवायला लागलो. महामानवांच्या विचाराशी आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्ही फक्त गर्दी जमवायला लागलोय. आणि एकदा विचाराच्या भूमिकेशी जर आम्हाला काहीच घेणं देणं नसेल आणि एकदा जर विचार पायदळी तुडवले गेले तर मग त्या सोपं असतंय, अवघड असतं ते माणसांच्या चुली पेटवणं. राजघटना आम्हाला तो पण अधिकार देते की तुम्ही खायचं काय, तुम्ही प्यायचं काय, तुम्ही बोलायचं काय, तुम्ही लिहायचं काय, तुम्हाला सगळं स्वातंत्र्य कुणी दिलंय?
तर आपल्याला राजघटनेनं दिलं की हजारो वर्षापासून जेव्हा आम्हाला माणूस म्हणून कुणी आमच्याकडे बघत नव्हतं, माणूस म्हणून आम्हाला कुणीच आम्हाला हे सभ्यता देत नव्हतं, तर बाबासाहेबांनी फक्त एका जातीसाठी नाही तर सर्व मानवासाठी, या देशातल्या प्रत्येक नागरिकाला माणूस म्हणून कसं जगता येईल याच्यासाठीच संविधान दिलं. ह्या सगळ्या कड्या म्हणजे आरक्षण द्यायला महात्मा फुलेंनी सांगितलं होतं. हंटर कमिशनच्या पुढे जेव्हा बाबासाहेबांनी तिथं जेव्हा साक्ष दिली तेव्हा आरक्षणाचा मुद्दा मांडला होता. पुढे राजर्षी शाहू महाराजांनी 1902 ला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आरक्षण दिलं आणि गंगाराम कांबळे नावाच्या एका दलित माणसासाठी हॉटेल काढून दिलं. हा राजा असा कसा वागला असेल बरं? सत्यशोधक समाज ज्याची स्थापना महात्मा फुलेंनी केली होती, त्या सत्यशोधक समाजाचे राजर्षी शाहू महाराज वारसदार होते आणि म्हणून हे आरक्षण. बरं आता गंगाराम कांबळेंना हॉटेल तर काढून दिलं, तर महाराजच्या हॉटेलात चहा प्यायला कोण जाते? कोण जाईल? हा राजा काय करायचा, मीटिंग संपली, त्यांची बैठक संपली, त्यांचा दरबार संपला की सगळ्यांना म्हणायचा चला आता आपण चहा प्यायला जाऊ. आता राजाला कोण नाही म्हणत, सगळे बरोबर यायचे आणि त्या गंगाराम कांबळेंच्या हॉटेलमध्ये चहा प्यायचे. ही जी समाज क्रांती आहे, या समाज क्रांतीची बीज पाटी 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 जात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात आपल्याला दिसतात. तिथं 18 पगड जातीचं जेव्हा स्वराज्य उभं राहिलं ना, सगळ्यांना घेऊन चालायचं. तेच महात्मा फुले करतात, सगळ्यांना घेऊन जायचं. ख्रिस्त, मुसलमान, ब्राह्मणाशी सर्वांना जवळ घ्यावं, बंधुपरी असं महात्मा फुले सांगतात. आणि राजघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेच घेऊन येतात. आमच्या राजर्षी शाहू महाराजांनी साऊथ ब्युरो कमिटीच्या पुढे मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडला. त्याला समर्थन देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. मग बाबासाहेब एका जातीचे कसे असू शकतात? आणि म्हणून आजचा समाज जो आहे हा समाज पुन्हा बिथरलेला आहे. पुन्हा आम्ही गुलामगिरीच्या दिशेने चाललेलो आहोत. पुन्हा जातीमध्ये तेढ वाढायला लागले. पुन्हा धर्मामध्ये द्वेष पसरायला सुरुवात केलेली आहे. तेव्हा आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे वारसदार म्हणून आमची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. आणि म्हणून बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी एक ठरवूया, जो कोणी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांच्या विरोधात असेल तो आमचा नाही, तो आमचा असू शकत नाही. कारण ही मानव मुक्तीची लढाई ह्या महामानवांनी लढली म्हणून आम्ही माणसात आलेलो आहोत. आता जर धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर, संप्रदायाच्या नावावर, भाषेच्या नावावर जर कुणी आम्हाला पुन्हा कैद करत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. फुले आंबेडकरांच्या विचाराच्या वारसदारांनी आता जागं राहायला पाहिजे. कारण निसर्ग महामानवाला जन्माला घालून ती मूस मोडून टाकतो. असे महामानव पुन्हा जन्माला येणार नाही. पण त्यांनी जी विचार आम्हाला दिले त्या विचाराची वंशावळ आम्हाला निर्माण करावी लागेल. एका दोघांनी नाही तर आपण सगळ्यांनी पुढे यावं लागेल. आणि फुले शाहू आंबेडकरांच्या या विचाराला आम्हाला पुढे घेऊन जावं लागेल. आणि आताच मी जे सांगितलं ते पुन्हा एकदा मी तुम्हाला रिपीट करते की जो कोणी फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या विरोधात वागत असेल, विरोधात बोलत असेल, विरोधात जगत असेल तर हा देश आमचा आहे. हा देश आमचा, ही राजघटना आमच्या बापानं लिहिलेली आहे. ह्या देशाच्या 7 बाऱ्यावर आमच्या बापानं आमचं पण नाव कोरलंय. आणि ह्या देशाचा कोणी विध्वंस करणार असेल जाती धर्माच्या नावावर ते आम्हाला मान्य नाही आणि आम्हाला त्याचा विरोध करावा लागेल. मला वाटतं की आजच्या समाजाची परिस्थिती बघता आम्हाला ही शपथ पण घ्यावी लागेल. शेवटी एवढंच सांगते की मरत्या विचारांच्या आरत्या होत आहेत. आरत्या म्हणतो ना ते मरत्या विचाराचे असतात. मरत्या विचाराच्या अर्थ होतात आणि करत्या विचाराचे पोवाडे गायले जातात. धर्माचा विचार पुढे घेऊन जाण्यापेक्षा विचाराचा धर्म पुढे घेऊन जावा आणि माणुसकीची पताका उंच आकाशात फडकवा. हे फुले शाहू आंबेडकरांचे विचार आहेत.
आपली जबाबदारी आहे, आपली प्रामाणिक जबाबदारी आहे की हे विचार आपल्याला पुढे घेऊन जावे लागतील. गेल्या काही वेळापासून मी आपल्याशी बोलते, आपल्याशी संवाद साधते, आपण ऐकून घेतलं त्यासाठी मी आपले आभार मानते. विशेष आभार अशोक मोहळे यांचे की ज्यांनी मला इथं संधी दिली बोलायची. पण मला असं वाटतं की माझं भाषण फक्त भाषण राहू नये, तुमचं ऐकणं फक्त श्रोत्यांचं ऐकणं राहू नये, ह्याच्यातून घुसळण व्हावी. खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जगण्याची जी लढाई ह्या महामानवांनी लढली, आमच्यासाठी लढली, ती जिंकली आणि आम्ही माणूस झालो. ही लढाई आम्हाला पुढे घेऊन जावी लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या उतारत्या वयामध्ये रामलीला मैदानावर त्यांनी जे भाषण केलं होतं दिल्लीमध्ये, त्यात त्यांनी असं म्हटलं होतं, म्हणजे ते रडले होते, त्यांच्या डोळ्यातनं पाणी आलं होतं. ते असं म्हटले होते, मैं सोचता था कि पढ़े लिखे लोग आगे जाकर जो पीछे रह गए उनके साथ रह गए, लेकिन इन्होंने ऐसा नहीं किया. ते फक्त आता स्वतःपुरतच बघायला लागले. हे बघून मला वाईट वाटतं. अजून पुढे जाऊन